सायकल न्यायला आलास वाटतं. शेवटी माझ्याचकडे आलीस ना. तशी तुझी ऐपत नाहीच आहे त्याला काही घेऊन द्यायची. नाही, 4 मसाल्याच्या पुड्या विकून आपल्या पोराची हाऊस मौज कोण करू शकेल ना. शेवटी माझ्याचकडे यावं लागतं नाही का. एवढं समजून राहिलं ना. पण वडिलांची जबाबदारी काऊन नाकारते? मी जबाबदारी कधीही नाकारलेली नाहीये. मग ठीक, बरं झालं याला आणली. असंही कोण कुठचे फुकटे येऊन इथे राहतात, तुमच्या जीवावरती मजा मारतायत. हा तर तुमचा पोरगाच आहे, याचा तर हक्कच आहे. आता हक्काची भाषा कळायला लागली वाटतं तुला. नाही नाही, मला तर आधीपासूनच समजत होतं. पण तुम्हाला अजून नाही समजत आहे का तुमच्या प्रेमावरती कोणाचा हक्क? गॅरी ही मला टॉन्ट मारते. प्लीज टेल हर टू लीव. नाही नाही, मी जाणारच आहे. पण अथर्व इथे राहतोय, त्याला काय ते समजावं. काय? नो वे, हा मॉन्स्टर इथे नाही राहू शकत. प्लीज गॅरी. आता मी नाही झाला, मी इथेच राहणार. अरे अथर्व, मी नाही जाणार, मला इथेच राहायचं. अथर्व बाळा ऐक ना माझं, मी काय म्हणतोय. घरामध्ये कोणी असतं का? मग तुझ्याकडे कोण लक्ष देणार? नाही, मला इथेच राहायचं. अरे बाळा, मी जर दिवसभर घरी नसतो तर तुला खायला प्यायला कोण घालणार? हा, तुझ्याकडे कोण लक्ष देणार? शाळेतून तू घरी आल्यानंतर तुला भूक लागते की नाही? मी आणि आंटी आम्ही घरात नसतो की नाही, मग कोण बघणार तुझ्याकडे? गॅरी, तू तरी आंटी म्हणू नको ना मला. शनाया थांब ना. मी पण ऑफिसला जाईल. नो वे, घरात पण हा, ऑफिस मध्ये पण हा. यार गॅरी, तू यांना जायला सांग ना इकडून. मॉन्स्टर कुठला. मी नाही वाटत, शर्म. अथर्व, गॅरी, यू टेल हिम. अथर्व असं बोलतात का? ते सांगा ना त्या आंटीला. अथर्व बास. हा, आता रागवेन मी. नाही, नाटक झालं, मी इथेच राहणार नाही. ऐकलंस ना, चांगलं पढवून आणलं याच्या आईने याला. तुझाच प्लॅन आहे ना हा? शन्या, मला तुझ्याशी बोलायचं नाही, मला यांच्याशी बोलायचं. ए पाप, मला माहितीये तुम्हाला मी आवडत नाही, तुम्ही राग करता माझा. पण हा तर तुमचा पोरगा आहे ना. तुमचा जीव तुटत नाही का हो याच्यासाठी? राधिका, ते इमोशनल फंडे मला देऊ नकोस. हा, जरा प्रॅक्टिकली विचार कर. त्याचं इथे कोण बघणार आहे? अहो, हे मला समजून राहिलं, पण तुम्ही याला सांगा ना, यालाच इथे राहायचंय. बस, इनफ. तो काही हट्ट करेल, तू काय सगळे पूर्ण करणार आहेस? बाप म्हणून मी सगळी कर्तव्य पूर्ण केलेली आहेत. कर्तव्य? पोराला जन्माला घातलं की संपलं का कर्तव्य? असं तर जन्माला आम्हीच घालतो ना. तुम्ही कुठलं कर्तव्य पार पाडता हो? थोडेसे पैसे खर्च केले, फी भरली की झालं, संपलं कर्तव्य. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.